नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहेर सर. आज आपण इयत्ता 10वीचा माहिती आणि तंत्रज्ञान 1 या विषयाचा जे 4थं प्रकरण आहे, विद्युत धारेचे परिणाम, याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. विद्युत धारेचे परिणाम. आता हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्यामधले 3 पॉईंट महत्त्वाचे दिलेले आहेत. पहिला आहे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचं स्थानांतर म्हणजे एखाद्या परिपथामध्ये आपण जो विद्युत घट जोडणार आहोत, त्याची ऊर्जेचं स्थानांतर, ती ऊर्जा एका ठिकाणून दुसरीकडे कशी जाते, याचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. पुढचा पॉईंट आहे विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. उष्णता. औष्णिक म्हणजे उष्णता. एखाद्या वाहकामध्ये जेव्हा आपण विद्युत धारा जाऊन देतो, तेव्हा त्या वाहकाचं तापमानामध्ये वाढ होते. ती का होते, कशी होते? म्हणजे तापमानामध्ये वाढ होणं, याला औष्णिक परिणाम म्हणतात. म्हणजे एखाद्या वाहकामधून जेव्हा आपण विद्युतधारा जाऊन देतो, तेव्हा त्या वाहकाचं तापमान वाढतं. यालाच विद्युतधारेचा तो औष्णिक परिणाम आहे. आणि पुढचा पॉईंट आहे विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. चुंबकत्व म्हणजे एखाद्या वाहकातून जेव्हा विद्युतधारा जाते, तेव्हा तिथं कोणत्या प्रकारचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं, ते कसं असतं, त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी असते, त्या चुंबकीय क्षेत्राची क्षमता कशावर अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक ध्यानात घ्या, तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये 3रं प्रकरण धाराविद्युत. धाराविद्युत या प्रकरणामध्ये या प्रकरणातला बराचसा भाग तुम्ही शिकलेला आहात. तुम्हाला जे अवगत ज्ञान आहे 9वीचं, त्याचा वापर करून आपण याही प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत. खाली तुम्हाला एक चित्र दिसतं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला या चित्रामध्ये दिसतात, हे तुम्ही निरीक्षण करून सांगायचं आहे, बघायचं आहे. इथं 3 चित्र आहे, अ, प आणि क असे 3 चित्र आहे. या 3 चित्रामध्ये विद्युत धारेचा कोणता परिणाम तुम्हाला जाणवतो, हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा एक ध्यानात घ्या की आपल्या घरामध्ये असणारी जी विद्युत धारा आहे, समजा आपल्या घरामध्ये लाईटच नसेल, विद्युत धाराच नसेल, तर आपल्या घरातील कोणतेही साधनं कुचकामी असतील, कोणत्याही प्रकारचा वापर आपल्याला करता येणार नाही. आता पहिलं जे उदाहरण आहे, यामध्ये हॉल दाखवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला TV दिसतो, टेबल लॅम्प दिसतो, होम हीटर दिसतो, म्हणजे घरातील तापमान वाढवण्यासाठी त्या साधनाचा वापर केलेला आहे तिथं. आता हेच सगळे जे साधनं आहे त्या घरामधले, या सगळ्यांना जो ऊर्जेचा स्रोत आहे, ती विद्युत धारा आहे. मग आता तुम्ही जर साधा टेबल लॅम्प जर बघितला आपण, तर टेबल लॅम्प हा कोणत्या विद्युत धारेच्या कोणत्या परिणामावर आपल्याला दिसून येतो, काय परिणाम होतो त्यामध्ये विद्युत धारा गेल्यानंतर? तर जेव्हा आपण बल्ब किंवा टेबल लॅम्प ऑन करतो, तेव्हा प्रकाश मिळतो. म्हणजेच याचा अर्थ त्या टेबल लॅम्पमध्ये जेव्हा आपण विद्युत धारा पाठवतो, तेव्हा त्या विद्युत धारेचं रूपांतर प्रकाशामध्ये होतं, प्रकाश ऊर्जेत होतं.
म्हणजेच तो बल्ब पेटणं, विद्युत धारेमुळं बल्ब पेटणं हा सुद्धा विद्युत धारेचाच एक परिणाम आहे. टी व्ही चालू होणं, टी व्ही बंद होणं ते सुद्धा विद्युत धारेचा परिणाम आहे. विद्युत धारा गेली तर टी व्ही चालू होतो, स्क्रीन ग्लो होते, आपल्याला चित्र दिसायला सुरुवात होते. त्याचबरोबर आवाज पण येतो. म्हणजे आवाज येणं, चित्र दिसणं, स्क्रीन त्याची चालू होणं, या सगळ्या ज्या गोष्टी घडतात या पाठीमागं विद्युत धारेचाच तो एक परिणाम आहे. पुढचं जे चित्र तुम्हाला दिसतंय ब मध्ये फिरणारा फॅन आहे, सिलिंग फॅन तुम्ही म्हणता. मग आता हा फॅन का फिरतो आणि केव्हा फिरतो? तुमच्या घरामध्ये पण फॅन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बटन ऑन केलं, चालू केलं की फॅन फिरायला सुरुवात होते. म्हणजे बटन चालू केलं की फॅन फिरतो. म्हणजे नक्की काय होतं? तर फॅनला गती निर्माण होते. म्हणजे गतीज ऊर्जा तिला तयार होते. म्हणजेच याचा अर्थ आपण जेव्हा बटन दाबतो तेव्हा त्या फॅनमध्ये विद्युत धारा जाते आणि फॅन फिरायला सुरुवात होते. म्हणजे हा सुद्धा विद्युत धारेचा परिणाम आहे की विद्युत धारेमुळं स्थिर असलेला जो फॅन आहे, पंखा आहे, तो गतिमान होतो. तिसरं जे उदाहरण आहे ते इलेक्ट्रिक बेल आहे. आपल्या शाळेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर शाळा भरताना, तास संपताना, तास चालू होताना एक बेल वाजते. तशाच प्रकारची ही एक बेल आहे. हिचं कार्य विद्युत धारेवरच आधारित आहे. बटन दाबलं ती बेल चालू होते, आवाज येतो. म्हणजेच आता बटन दाबल्यानंतर त्या बेलमध्ये असलेल्या ज्या चुंबक पट्ट्या आहे ती चुंबक पट्टी तात्पुरतं तयार होणाऱ्या चुंबकाशी आकर्षली जाते आणि मग तो जो लोखंडी दट्टा आहे तो त्या थाळीवर जाऊन आदळतो आणि बेलचा आवाज येतो. मग आता ही जी आवाज होणं किंवा ध्वनी तयार होणं, चुंबकत्व तयार होणं, हे सर्व विद्युत धारेचेच परिणाम आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये असलेले सगळे जेवढे काही साधनं आहे या सर्व साधनांचा उपयोग आपण जो करत असतो त्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे विद्युत धारा. मग आता तुम्ही एक काम करायचं आहे. तुमच्या घरामध्ये असलेल्या सगळ्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहे त्यांची यादी करायची आणि त्या यादीच्या पुढं, त्याच्या नावाच्या पुढे लिहायचं आहे की तो कोणता परिणाम तयार होतो. म्हणजे तुम्ही बल्बचं उदाहरण घेतलं आहे की घरामध्ये बल्ब आहे तुमचा. बल्बमध्ये कोणता परिणाम होतो विद्युत धारा गेल्यानंतर? तर तो प्रकाशमान होतो, प्रकाश मिळतो. त्याचबरोबर काय होतं? बल्ब गरम पण होतो, म्हणजे उष्णता पण तयार होते. म्हणजे इथं दोन गोष्टी घडतात, प्रकाश आणि उष्णता. अशा दोन्ही गोष्टी त्या बल्बमध्ये. अशा प्रकारची सारणी तयार करायची. तुमच्या घरामध्ये असलेल्या सगळ्या जेवढ्या काय वस्तू आहे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या, म्हणजे लाईटवर चालणाऱ्या, विद्युत धारेवर चालणाऱ्या सगळ्या साधनांची यादी करायची आणि ते कसे चालतात, त्यांच्यामध्ये कोणता परिणाम होतो विद्युत धारेमुळं, त्याची तुम्ही यादी करायची आहे. आपण मगाशीच बघितलं आहे की बल्ब ऑन होणं म्हणजे बटन दाबला की बल्ब पेटतो, प्रकाश तयार होतो आणि त्या बल्बला जर तुम्ही स्पर्श केला तुमच्या लक्षात येईल की त्याचं तापमान पण वाढतं. म्हणजे बल्बमध्ये जी फिलॅमेंट आहे ती फिलॅमेंट गरम होते, तापते, लालबुंद होते आणि प्रकाश पण देते आणि उष्णता पण बाहेर पडते. म्हणून आपल्याला म्हणता येतं की एखादा जो वाहक आहे त्या वाहकामधून जर विद्युत धारा गेली तर त्याचं तापमानामध्ये वाढ होते. मग तो जो औष्णिक परिणाम आहे त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपला पॉईंट आहे विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. आता हा परिणाम काय सांगतो की जर एखाद्या वाहकातून विद्युत धारा जाऊन दिली असता
त्या वाहकाच्या तापमानामध्ये वाढ होते. यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. तुम्ही बऱ्याचशा वेळा टी व्हीला हात लावून बघा, चालू असेल तर तो गरम झालेला असतो. फॅन, टेबल फॅन असेल तर टेबल फॅनला हात लावून बघा, चालू असेल तर तो गरम होतो. म्हणजे तिथं उष्णता तयार होते. म्हणजे हा जो उष्णता तयार होणं याला औष्णिक परिणाम म्हणतात. आणि हा विद्युत धारेचा परिणाम आहे. विद्युत धारेमुळं तिथं उष्णता तयार होते. म्हणजेच एखादा वाहकामधून जर विद्युत धारा गेली तर तो वाहक गरम होतो, त्याच्या तापमानामध्ये वाढ होते. यालाच आपण विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतो. मग आता तुमच्यासमोर एक विद्युत परिपथ दाखवलेला आहे की नक्कीच वाहकामधून जर विद्युत धारा जात असेल तर तो गरम होतो का, त्याचा आपल्याला तिथं पाठपुरावा घ्यायचा आहे. आता यामध्ये बऱ्याचशा ज्या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर विद्युत घट दाखवलेला आहे, विभवांतर आहे, AB रोध आहे, जाणारी विद्युत धारा I आहे. हे सगळे नावं तुम्ही 9वीला ऐकलेले आहात. म्हणजे विद्युत प्रभार म्हणजे काय, तो कोणत्या अक्षराने दाखवतात, त्याचं एकक काय, हे सर्व तुम्ही 9वीला बघितलेलं आहे. तरी ओघाने आपण सांगून बघूया की विद्युत प्रभार हा Q अक्षराने दाखवतो आपण, आणि त्याचं एकक आहे कुलम. म्हणजे विद्युत प्रभार मोजण्यासाठी जे एकक आपण वापरतो ते कुलम. मग एखाद्या विद्युत घटाने किंवा एखादा विद्युत घट जेव्हा आपण रोधाला जोडतो तेव्हा रोधाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जो विद्युत प्रभार टी एवढ्या वेळात जर गेला, टी एवढ्या वेळामध्ये जर आपण पाठवला तर तयार होणारी विद्युत धारा I असते. म्हणजेच विद्युत धारा I या अक्षराने दाखवतात. आणि विद्युत धारा मोजण्याचं एकक जे आहे आपण गेल्या वर्षीच बघितलं ते ॲम्पियर आहे. स्मॉल लेटर असेल तर मिली ॲम्पियर, पण जनरल आपण ॲम्पियर या एककाचाच वापर करतो. आता जो घट आपण समजा रोधाला जोडलेला आहे त्यातून जाणारी जी विद्युत धारा आहे तिला पण अडथळा होता रोधामुळे, रोधाला अडचण निर्माण होतो. ज्याप्रमाणे आपण रस्त्याने जेव्हा वाहनं जात असतात तेव्हा वाहनांची गती कमी करण्यासाठी रस्त्याला गतिरोधक असतात, तशाच प्रकारचा रोध या विद्युत धारेला अडथळा करणारा जो रोध आहे तो R अक्षराने दाखवलेला आहे. कोणत्या अक्षराने दाखवला, कॅपिटल R अक्षराने. मग या रोधाचे जे दोन टोकं आहे, दोन टोकं A आणि B, यामध्ये जे विभवांतर आहे ते आपण V अक्षराने दाखवतो. कोणत्या अक्षराने दाखवलं ते V अक्षराने. आता जो विद्युत घट आहे, या विद्युत घट जेव्हा रोधाला जोडला जातो तेव्हा त्या विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा I मुळे तो विद्युत घट जो आहे तो विशिष्ट प्रकारचं कार्य करतो. काहीतरी कार्य त्याच्याकडून घडलं जातं. ते कार्य आपण W अक्षराने दाखवलेलं आहे. आणि मग समजा विद्युत घटातून टी एवढ्या काळापुरती जर आपण विद्युत धारा जाऊन दिली, विद्युत प्रभार जाऊन दिला, तर घडणारं कार्य W हे विभवांतर आणि विद्युत प्रभार VQ यांच्या गुणाकारा एवढं असतं. म्हणजेच आपण तिथं लिहिलेलं आहे की W बरोबर VQ. एवढी ऊर्जा त्या विद्युत घटाला खर्च करावी लागते. आणि मग ही ऊर्जा खर्च करण्यासाठी त्याला किती शक्ती दिला तो खर्च करतो, आणि त्यावरून आपल्याला त्या विद्युत घटाची शक्ती शोधावी लागते किंवा शक्ती मिळवता येते आपल्याला. मग त्यामुळे आपण सूत्र तयार केलेलं आहे, विद्युत घटाची शक्ती P, विद्युत घटाची शक्ती कॅपिटल P बरोबर ऊर्जा भागिले लागलेला वेळ.
ऊर्जा म्हणजेच कार्य आहे, एक ध्यानात घ्या. म्हणजेच विद्युत शक्ती बरोबर ऊर्जा भागिले वेळ. आणि विद्युत शक्ती आपण पी अक्षराने दाखवली म्हणून पी बरोबर व्ही क्यू, कॅपिटल व्ही कॅपिटल क्यू भागिले टी. हे सूत्र आपल्याला तयार होतं. तुम्ही 9वीला बघितलेलं आहे की विद्युत धारा म्हणजे काय, आणि त्याचं सूत्र आपण बघितलं होतं की विद्युत धारा I बरोबर क्यू भागिले टी. म्हणजे विद्युत प्रभाराच्या दराला विद्युत धारा म्हणतो आपण. विद्युत प्रभाराचा दर म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकामध्ये टी एवढ्या काळात जो विद्युत प्रभार जातो त्याचा जो दर आहे त्याला आपण विद्युत धारा असं म्हणतो. आणि म्हणून आपण आयचं सूत्र लिहिलं आहे की I बरोबर क्यू भागिले टी. मग सूत्र आपल्याला तयार झालं आहे की पी बरोबर व्ही आय. समजा जो घट आहे हा घट आपण रोधाला जोडलेला आहे आणि मग रोधाचं तापमानामध्ये वाढ होणार आहे. ती तापमान वाढ करण्यासाठी त्या रोधाने खर्च केलेली ऊर्जा ही पीटी आहे. म्हणजे शक्ती गुणिले वेळ पीटी. आणि त्यामुळे आपल्याला सूत्र मिळतं आहे की एच बरोबर पी गुणिले टी. एच बरोबर पी गुणिले टी. पी म्हणजे शक्ती, टी म्हणजे काळ आणि एच म्हणजे त्या रोधामध्ये तयार झालेली उष्णता किंवा रोधामध्ये वाढलेलं तापमान, तो एच अक्षराने दाखवला. आपण पहिलंच समीकरण लिहिलं होतं की पी म्हणजेच व्ही आय आहे. पहिल्या समीकरणात बघितलं असेल तुम्ही. मग ती किंमत जर आपण या एचमध्ये टाकली तर एच बरोबर आपल्याला सूत्र मिळतं व्ही गुणिले आय गुणिले टी. एवढी उष्णता त्या रोधामध्ये तयार होईल. समीकरण 2 तयार झालं. ते तुम्ही आता 9वीला ओहमचा नियम शिकलेला आहात, आठवत असेल तुम्हाला. तो नियम असा होता, वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असताना. आता वाहकाच्या भौतिक अवस्था म्हणजे काय, वाहकाचा जो परिघ आहे तो परिघ स्थिर असेल. वाहकाचा धातू त्याच्यामध्ये असलेलं द्रव्य ते स्थिर असेल. कोणत्या द्रव्यापासून बनलेलं आहे, वाहकाचं तापमान आणि वाहकाची लांबी, हे सगळे भौतिक गुणधर्म आहे. म्हणजे त्या हे सगळे स्थिर असताना, म्हणजे वाहकाची भौतिक अवस्था स्थिर असताना वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर व्ही आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा आय यांचं गुणोत्तर स्थिर राहतं. म्हणजेच व्ही हा आयची समानुपाती आहे. आज थोडक्यात वाहकाच्या 2 टोकामधील विभवांतर व्ही आणि वाहकातून जाणारी विद्युतधारा आय यांचं गुणोत्तर स्थिर राहतं. याला आपण ओहमचा नियम म्हणतो. आणि मग ओहमच्या नियमाचं सूत्र आपण तयार केलं होतं की व्ही बरोबर आय आर. व्ही बरोबर आय आर हे ओहमच्या नियमाचं सूत्र आहे. एक ध्यानात घ्या की आपल्या घरामध्ये जेवढे काही साधनं आहे, इलेक्ट्रिक साधनं, इलेक्ट्रॉनिक साधनं, या सगळ्यांमध्ये ओहमचा नियमच वापरलेला आहे. ओहमच्या नियमाचंच तिथं कार्य चालतं. यामध्ये थोडा जरी बदल झाला तरी आपल्या घरातील एकही साधन व्यवस्थित चालणार नाही, ते जळून जातात. म्हणजे ओहमचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळं आपल्याला जे समीकरण 2 मिळालेलं आहे, या समीकरण 2मध्ये आपण व्हीची किंमत टाकली तर आपल्याला समीकरण मिळतं एच बरोबर आर गुणिले आय गुणिले आय परत आणि गुणिले टी. म्हणजे समीकरण तयार झालं. तुम्ही बघा लाल रंगामध्ये दाखवलेलं आहे की एच बरोबर आय वर्ग आर टी. एच बरोबर आय वर्ग आर टी. मग हे जे सूत्र मिळालेलं आहे
म्हणजे एखाद्या विद्युत घट जेव्हा आपण रोधाशी जोडतो तेव्हा त्या रोधामध्ये तयार झालेली ही उष्णता ती I वर्ग RT किंवा I² RT. मग यालाच आपण जूलचा नियम म्हणतो. यालाच काय म्हणतात? जूलचा नियम. म्हणजेच एखादा जो घट आहे त्या घटाने जेवढं कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळं झालेली जी उष्णता आहे ती उष्णता याची अक्षरांनी दाखवतात आणि ती I² RT या सूत्राने आपल्याला मिळवता येते. आता आपण बघितलं आहे की एखाद्या वाहकामध्ये जेव्हा विद्युत धारा जाते तो गरम होतो आणि त्याची तयार झालेली उष्णता ही H बरोबर I² RT एवढी येते. मग अजून काही परिणाम होतात का? तर दुसरा जो परिणाम आहे विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. म्हणजे एखाद्या वाहकातून जेव्हा आपण विद्युत धारा पाठवल्यानंतर त्या वाहकाभोवती एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र तयार होतं. त्याला त्याचा चुंबकीय परिणाम असं म्हणतात. मग आकडा 1 बघा. वाहकातून विद्युत धारा जाऊन दिल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. त्यासाठी तुम्हाला आकृतीमध्ये साहित्याची जुळणी केलेली दिसते. एक साधा पुठ्ठा घेतलेला आहे. त्या पुठ्ठ्याला बरोबर मध्यभागी एक छिद्र पाडलेलं आहे आणि त्यातून एक वाहक टाकलेला आहे आणि वाहकाची दोन्ही टोकं विद्युत घटाला जोडलेले आहे आणि विद्युत धारा पाठवलेल्या आहे. तर हा जो वाहक आहे या पुठ्ठ्यावर जर आपण समजा लोखंडाचा कीस टाकला आणि त्या पुठ्ठ्याला जर आपण टिचक्या मारल्या तर तशा प्रकारचे वलय तयार दिसून येतात. मग हे वलय काय दाखवतात की चुंबकीय बलरेषा दाखवतात. काय दाखवतात? या चुंबकीय बल. मग हे का घडलं? तर त्या वाहकातून विद्युत धारा जेव्हा जाते तेव्हा तिथं त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार. हे शोधायचं असेल तर आपण चुंबक सूचीचा पण उपयोग करू शकतो की जेव्हा आपण कळ चालू करतो म्हणजेच त्या वाहकातून विद्युत धारा जाऊन दिली की तुमचं चुंबकीय सूची डिस्टर्ब होते, हलते. ती का हलते? तर तिथं चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आपल्याला लक्षात येतं. किंवा तुम्ही लोखंडाचा किसही बघू शकता टाकून की लोखंडाच्या किसाचे असे वलय तयार होतात आणि ते जे वलय आहे ते चुंबकीय क्षेत्र दाखवतात. आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणता येतं की वाहकातून जर आपण विद्युत धारा जाऊन दिली तर त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आता हे चुंबकीय क्षेत्र कशावर अवलंबून आहे? ते केव्हा जास्त असू शकतं केव्हा कार्यक्षम असू शकतं? तर जर वाहकातून जाणारी विद्युत धारा जर वाढली जास्त तर त्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही जास्त असते. म्हणजे तारेतून किंवा वाहकातून जाणारी विद्युत धारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढते. मग आता ह्या ज्या लोखंडात जो किस आहे तो काय दाखवतो? त्याचे वलय काय दाखवतात? तर लोखंडाचा जो किस आहे हा चुंबकीय बलरेषा दाखवतात. चुंबकीय बलरेषा म्हणजे चुंबकामध्ये किती शक्ती आहे ते त्याच्या जे वलय आहे त्या वलयाच्या जे सर्कल आहे त्या सर्कलावरून आपल्याला सांगता येतं की कशा प्रकारे चुंबकीय बलरेषा तयार होतात. आता यावरच आधारित चुंबकीय बलरेषा किंवा विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम यावर आधारित आपण एक नियम बघणार आहोत. त्या नियमाला उजव्या हाताचा नियम म्हणतात. त्याला काय म्हणतात? उजव्या हाताचा नियम. आता नियम बघता बघता तुम्ही आकृती पण बघायची आहे. आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे की उजवा हात आहे. नियमाचं नावच आहे उजव्या हाताचा नियम, त्यामुळे उजवा हात दाखवलेला आहे. उजव्या हातामध्ये एक वाहक दाखवलेला आहे पकडलेला. तो कसा पकडलेला आहे की चारी बोटं त्या वाहकाभोवती लपेटलेले आहे आणि अंगठा वरच्या बाजूला आहे. अंगठा वरती केलेला आहे. बाण दाखवलेला तिथं. आणि मग अशी कल्पना जर आपण केली तर काय कळतं आपल्याला?
तो नियम असा आहे की अशी कल्पना करा की एक विद्युत वाहक उजव्या हातात आकृतीत दाखवल्याप्रमाणे पकडला आहे की असा पकडला आहे की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने आणि इतर जे 4 बोटं आहे, लपेटलेली 4 बोटं ही चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा दाखवतात, असा हा साधा नियम आहे. नियम मी परत एकदा सांगतो. अशी कल्पना करा की एक विद्युत वाहक उजव्या हातात आकृतीत दाखवल्याप्रमाणे पकडला आहे की अंगठा विद्युत धारेच्या दिशेने आणि इतर बोटे वाहकाभोवती लपेटलेले आहे. लपेटलेल्या बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा दाखवते. मग हा जो नियम आहे, या नियमालाच मॅक्सवेलचा नियम किंवा मॅक्सवेल बूथ स्क्रूचा नियम असंही म्हणतात. पण आता हे नाव थोडं लक्षात ठेवायला अवघड जातं, म्हणून तुम्ही फक्त उजव्या हाताचा नियम याला म्हटलं तरी चालेल. ध्यानात ठेवायचे की उजव्या हाताचा नियम, यामध्ये वेगळं काही नाही. फक्त एक वाहक उजव्या हातामध्ये पकडलेला आहे, शाब्दिक आहे, आणि तुम्ही तसाच प्रकारचा तो नियम लिहायचा आहे, कारण तो परीक्षेला येणारा नियम आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज या तासामध्ये एवढंच आपण बघूया. राहिलेला भाग पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा आणि रोजच्या रोज अभ्यास करा.